एक महत्वाची बातमी उदाहरण देत ठाकरेंनी मनातली इच्छा व्यक्त केली का असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारलाय। पंतप्रधान पदाच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर सुधीर मुनगंटीवारांनी टीका केली। मोदी है तो मुमकिन है, ठाकरेंना हे माहीत आहे असंही मुनगंटीवार म्हणाले। तर राहुल गांधी देशाचा विकास करू शकत नाहीत, ममता दीदींना असं वाटल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलंय। खरगेंना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करा, ममता दीदींनी ही मागणी केली। शिल्लक राहिलेले खासदार टिकवण्यासाठी खरगेंचं नाव सुचवलं असेल असं मुनगंटीवारांनी म्हटलं। ठाकरे म्हणतात इंडिया आघाडीची बैठक झाली, आज ते म्हणतात उद्या शिवराज सिंगांना बदललं तर उद्या मोदींनाही बदललं जाऊ शकतं, आम्हाला पदाची हवा नाही वगैरे वगैरे। नाही म्हणजे मला समजलं नाही त्यांचा प्रश्न। म्हणजे त्यांच्या मनामध्ये त्यांची इच्छा ही उदाहरण देऊन व्यक्त करण्याची संधी शोधतात का ते? जेव्हा त्यांना माहिती आहे की मोदी है तो मुमकिन है, राहुल गांधीजी विषारी शब्दांनी, वाईट शब्दांनी, निम्न शब्दांनी देशाचा गौरव कमी करत जनतेला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहण्यासाठी मजबूर करतात। ममता बॅनर्जी ताईंचाही विश्वास आहे की राहुल गांधीजी या देशाचं नेतृत्व करू शकत नाही। हे अजितदादा जे म्हणाले तेच खरं आहे। अजितदादा याच विषयावर बोलताना म्हणाले की मी भाजपसोबत का आलो, तर या देशामध्ये राहुल गांधी पंतप्रधान होणं हे देशाच्या हिताचं असूच शकत नाही। ममता बॅनर्जी ताईंना वाटलं असेल की राहुल गांधींच्या नावापेक्षा जर आपल्याला देशामध्ये थोडे काय शिल्लक आहेत ते टिकवायचे असतील